फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तोची शोधून पाहे. श्रीराम. केवळ नुसतं पांडित्य असून उपयोग नाही, तर तसं वागायला हवं असं या आधीच्या श्लोकात सांगितल्यानंतर समर्थ आता क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असं म्हणत आहे. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी एक म्हण आहे. जरा बरं लिहिता बोलता आलं की आपल्याला वाटतं आपण ज्ञानीच झालो आणि ते सगळं मग आपण इतरांना सांगू लागतो. पण जी गोष्ट सांगतो लिहितो ती कृतीत आणतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता असं बघ, तुम्हाला शाळेत निबंध लिहायचा असतो. वेगवेगळ्या विषयांना धरून निबंध लिहिताना फळांनी लगडलेली झाडाची फांदी लवते, नम्र होते, तशी नम्रता अंगी हवी. प्रयत्न केले की यश मिळतंच. प्रयत्ने वाळूचे, कण रगडिता तेलही गळे. अशी कसली कसली मोठी मोठी वचनं शोधून काढून तुम्ही लिहिता. आम्ही लिहित होतो, पण मग तसं आपण वागतो का? अर्थातच खूपदा नाही वागत तसं. म्हणूनच समर्थांना सांगावं लागत आहे, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. म्हणजेच नुसती बडबड केलीस, कृती काम केलंच नाही तर त्याचा उपयोग शून्य. उलट अशी फुकटची बडबड करून उपयोग तर नाहीच, पण पुढे पुढे या पांडित्याचा आपल्याला गर्व होऊ लागतो. समर्थ रामदास स्वामी श्रीरामांचे निस्सीम भक्त, परंतु या भक्तीबरोबरच प्रयत्न करत राहण्यावर समर्थांचा भर आहे. नुसती जपमाळ हातात घेऊन जप करत बसा, बाकी काहीच करू नका असं समर्थ कधीच सांगत नाही. उलट सतत कामात मग्न राहून श्रीरामांचे स्मरण करा असंच ते सांगत आहे. एक गोष्ट सांगते, ऐक. ही गोष्ट आहे गोंदवलेकर महाराजांनी आपल्या शिष्याला कसे समजावले त्याची. एका गावात एक गणू नावाचा तरुण व्यापारी होता. तो अतिशय कष्ट करत असे आणि या कष्टांचे फळ म्हणूनच गणूचा त्याच्या व्यवसायात चांगला जम बसला होता. सगळं व्यवस्थित चालू असताना मात्र एक दिवस त्याचा माल ज्या जहाजातून येत होता तेच जहाज बुडालं. व्यापाराचे मोठेच नुकसान झाले. आता हे नुकसान भरून कसे काढायचे या विचाराने तो फार अस्वस्थ असे. अगदी खिन्न झाला तो. काय आणि कसे करावे याच विचारात तो राहू लागला आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे त्याचे मनच धंद्यावरून उडाले. त्याचा एक मामा दूरच्या गावी व्यापारच करत होता. त्याला ही गोष्ट समजल्यावर त्याने या तरुण व्यापाऱ्याला एक छानसे समजावणीचे पत्र लिहिले. अरे गणू, व्यापारात चढ उतार होणारच. कधी जास्ती पैसे मिळतात तर कधी अजिबातच पैसे मिळत नाहीत. हे होणारच असे गृहीत धरूनच काम करायचे. ती गोष्ट मनावर घेऊन चालत नाही. पैसे अधिक मिळाले तरीही मस्ती करायची नाही, मिजाज दाखवायची नाही आणि नुकसान झाले तर धीर खचून द्यायचा नाही. खंबीर राहून पुन्हा पुन्हा व्यवसाय करता येतो. प्रोत्साहनाच्या या पत्राने गणू व्यापाऱ्यास हुरूप आला. त्याने पुन्हा व्यवसायाला सुरुवात केली आणि पुढे तो नावारूपासही आला. यानंतर काही वर्ष गेली आणि मामाच्या दुर्दैवाने तोच एका व्यवहारात पूर्ण बुडाला. मिळालेला नावलौकिक धुळीस मिळाला. तेव्हा निराशेच्या विचारांनी त्याच्या मनात थैमान घातले. अतिशय खिन्न मनस्थितीत असतानाच घरातील जुनी कागदपत्रे हा बघत होता. अचानक त्याला पूर्वी भाच्याला त्याने लिहिलेल्या पत्राची स्थळप्रत हाती लागली. स्थळप्रत म्हणजे आपण फोटोकॉपी काढून ठेवतो ना, प्रिंटआउट्स काढून ठेवतो. पूर्वी ती सोय नसल्याने अशी आणखी एक जास्तीची प्रत कॉपी काढून ठेवावी लागत असे. ती हातानेच लिहिलेली असायची. तर ही अशी आत्ताच्या भाषेत प्रिंट वाचतानाच त्याला त्याच्याच हताशपणाची पूर्ण खचून जाण्याची लाज वाटली. अरे, व्यवसायात नुकसान होते कधी कधी, खचून नाही जायचं. असे मी लिहिले पूर्वी गणूला आणि आता मीच खचून गेलो. किती मूर्ख आहे मी, असा विचार त्याच्या मनात आला. मनाने उभारी घेतली आणि त्याने पुन्हा व्यवसाय सुरू केला. त्यात लवकरच त्याने पुन्हा उत्तम नाव कमावले. म्हणजेच काय, तर व्यापाऱ्याला आपली चूक समजली. जे सांगितलं तसं आपण नाही वागलो तर आपल्यासारखे मूर्ख आपणच. म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात. समर्थ आपल्याला प्रयत्न करा, विवेक करा, उत्तम व्यायाम करून शरीर सुदृढ करा, श्रीरामांवर विश्वास ठेवा, श्रीरामांचे स्मरण करा हे सांगतात. तेव्हा ते सांगण्यापूर्वी आणि सांगून झाल्यावर सुद्धा समर्थ तसेच करत आहेत, वागत आहेत.
सर्वच संत मंडळी परमेश्वरच सत्य आहे, तो आपल्या सर्वांमध्ये आहेच, फक्त आपणच त्याला समजावून घ्यायचे आहे असे सांगत आहे. त्यांनी सर्वांनी परमेश्वराचा अनुभव घेतला आहे. तोच अनुभव आपल्यालाही यावा यासाठीच त्यांची धडपड चालू आहे. म्हणूनच आपणही समर्थ सांगतात तसं कर्म करू, प्रयत्न करू आणि जसं बोलतो तसं वागायचा प्रयत्न करू. चालेल ना? पटलं ना? जय जय रघुवीर समर्थ.